बघा 3.6 आहे. 3.6 फर्स्ट क्वेश्चन आहे. काय दिलंय? d² अपॉन dx² फाइंड आउट करायचं आहे. आपण काय फाइंड आउट करतो? dy अपॉन dx फाइंड आउट करतो. ओके त्याच्या जागी d² अपॉन dx² फाइंड आउट करायचं आहे. काय नाही, आपण ज्या पद्धतीत करतो त्याच पद्धतीत करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, त्याच्यामध्ये काय y इज इक्वल टू अंडर रूट मध्ये स्क्वेअर. जसं लिहितो तसंच लिहा. डिफरेन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. नेक्स्ट y च्या जागी काय येणार? dy अपॉन dx. d अपॉन dx तर किती येणार? अंडर रूट मध्ये x. नाव dy अपॉन dx इज इक्वल टू अंडर रूट मध्ये x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 अपॉन 2 अंडर रूट मध्ये x. आता फरक एवढा आहे, हा एवढा आपला आन्सर झाला. आता आपल्याला फाइंड आउट करायचं काय? d² y अपॉन dx². हा जो आन्सर आलाय त्याला परत डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग खाली लिहिणार आपण देअरफॉर अगेन डिफरेन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. नेक्स्ट आता इथं काय लिहायचं? d² y अपॉन dx² अपॉन d अपॉन dx. इथं काय 1 अपॉन 2 अंडर रूट मध्ये x. ओके, जो आन्सर आलाय त्यालाच घ्यायचं परत. ज्यामध्ये नंबर साईडला काढा 1 अपॉन 2. नेक्स्ट d अपॉन dx ते किती राहणार आपल्याकडे? 1 अपॉन अंडर रूट मध्ये x. काय झालंय? 1 अपॉन 2 आपण साईडला काढला, मग इथे राहणार काय? 1 अपॉन अंडर रूट मध्ये x. बरोबर. बघा इथं रूट x आहे, रूट x आहे. रूट x मीन्स काय येतं आपल्याकडे? अंडर रूट मध्ये x म्हणजे x ची व्हॅल्यू किती येते? 1 अपॉन 2. बरोबर. पण हा डिनॉमिनेटरला आहे, हा जेव्हा वरती येणार तेव्हा तीच व्हॅल्यू 1 अपॉन 2 च्या जागी किती होणार आपल्याकडे? -1 अपॉन 2. ओके, सो इथे काय घेणार आपण? त्याच्या जागी 1 अपॉन 2 d अपॉन dx x रेज टू किती येणार? -1 अपॉन 2. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढा. 1 अपॉन 2 x रेज टू n ने काढा. x रेज टू n ने काय करतो? n पुढे x आणि n मधून किती वजा करतो? 1. हा n च्या जागी याला इंटू आपण काय करणार? -1 अपॉन 2 x आणि -1 अपॉन 2 मधून किती मायनस करणार? 1. आन्सर काय येणार? 2 1 जा 2, इथं 2 आले, 2 आणि 1 -2 -1 -3. सो इथे आन्सर घेतलं -3 अपॉन किती येणार? 2. अगोदर मल्टिप्लाय करून घ्या. 1 1 जा 1, 2 2 जा 4 आणि इथं -1 आहे, तो -1. सो -1 अपॉन 4 x रेज टू -3 अपॉन 2. कोणाची व्हॅल्यू? d² अपॉन y आणि dx². हा झाला पहिला प्रॉब्लेम. त्याच्यानंतर सेकंड प्रॉब्लेम बघा. सेकंड प्रॉब्लेम बघा.
सेकंड प्रॉब्लेम काय आहे? y is equal to x raised to 5 like a differentiation with respect to x. Now here काय येणार dy upon dx is equal to 5 पुढे येणार x आणि 5 मधून 1 गेल्यावर किती राहणार 4. याचा अगेन डेरिव्हेटिव्ह घेणार again differentiation with respect to x. Now d square y upon dx square d upon dx याच्यातला 5 पुढे घेऊया, एक नंबर अगोदरचा पुढे घेऊया आणि याला डेरिव्हेटिव्हला टाकूया. मग इथे किती येणार x रेज टू 4. नाव 5 पुढे आहे, x रेज टू 4 आहे, 4 पुढे आणणार आपण इंटू 4 आणि x 4 मधून 1 गेल्यावर किती राहणार 3. 5 4 चा किती येणार 20 x क्यूब. कोणाचं उत्तर आलं आपल्याकडे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ओके, सेकंड पण आन्सर झाला. आता थर्ड बघा त्याच्यामधलाच. थर्ड काय आहे y इज इक्वल टू एक्स रेज टू -7. काय घेणार इथं डिफरन्शिएशन with respect to x dy upon dx is equal to x raised to -7. याला पुढे घ्या, इथं आधी असं घ्या डी अपॉन एक स्टेप मागच्या गणित राहिले ते तुम्ही टाका डी अपॉन डी एक्स रेज टू -7. नाव डी अपॉन डी एक्स -7 पुढे येईल एक्स नंतर -7 आणि इथं -1 -7 -1 -8. so answer येईल इथं -8. okay, so therefore again differentiation with respect to x d square y upon dx square is equal to नंबर पुढे घेऊया d upon dx. कोणाचा घेणार आपण x raised to -8. now d square y upon dx square is equal to -7 into -8 पुढे येईल आणि x -8 मधून -1 म्हणजे इथं किती येईल -9. मायनस मायनस प्लस होईल. मायनस मायनस प्लस मल्टिप्लाय करा 7 8 जा 56 प्लस होणार आणि इथं एक्स रेज टू किती येणार -9. ओके, हे तुमचे ऑल 3 आन्सर्स फर्स्ट मधले 3.